इथे का थांबवली गाडी? साहेब इथून मी जाऊ शकतो. ठीक आहे. नाही जायचं घरी? घरात जाऊच वाटत नाही साहेब. असं वाटतं घरातली माणसं हसतात माझ्यावर. का कोणाच ठाऊक आप्पांचा माझ्यावर लहानपणापासूनच राग आहे. पगारासाठी मी भरती झालो. आतापर्यंत काही सिद्ध करू शकलो नाही ना. सस्पेंडेड, बिनकामी. आता तर अंगावर वर्दी पण नाही. मग या सगळ्या आप्पांच्या गोष्टींवर शिक्कामोर्तब झाला. नाही नाही, काळजी करू नकोस तू. तुझी वर्दी तुला परत मिळेल. राहील सीट 18%. डोंट वरी. साहेब काय पण होते, त्या भामट्याला सोडायचं नाही. सुद्धा नाही तो भाऊ हा एक नंबरचा बदमाश आहे. नाही पण अजूनही कोणीतरी आहे ते याला पुढे करून आपले गुन्हे पचवायचा प्रयत्न करते. पण दाखवू यांना आमचं लक्ष नाही. आम्ही गाफील आहोत. आम्हाला काही कळत नाही. आम्हाला कसं फसवलं जाते सगळं होऊ दे. आपण बारीक लक्ष ठेवून राहायचं. योग्य वेळी मान आहे बुडके पाडायचे सगळे. साहेब उद्या त्याचं मेडिकल चेकअप आहे. त्या डॉक्टरनी जर ह्याला मनोरुग्ण सिद्ध केलं तर? याचीच वाट बघतोय मी. एकदा त्या डॉक्टरनी याला वेडा ठरवला ना, चांगला शॉक देतो मी. सुधाकर याचा हिशोब राहिला. साहेब माझ्या सस्पेन्शनचं बोलत का? बोललो मी साहेबांना सांगितलंय सुधाकरला आपल्याला लवकरात लवकर पुन्हा सेवेत घ्यायचे. त्यांनी होकार दिला. हे याला पण एकदा टेलरला त्यांना द्या आधी. यांचा डॉक्टर चेकअपसाठी येईल. मला तयारीत राहावं लागेल. विसरल्याचं सोंग एवढं चांगलं करावं लागेल की डॉक्टरलाही खरं वाटलं पाहिजे. एकदा त्याच्याकडून मी मानसिक रुग्ण असल्याचं जाहीर झालं की मी माझा पुढचा डाव टाकायला मोकळा. त्या आमदाराच्या गाडीला एस्कॉर्ट द्यायचं होतं. ड्युटी कुणाची लावली आहे? पाटील साहेबांनी हवालदार गेलेत. लक्ष ठेवा त्यांच्यावर. कोण? मी डॉक्टर निलिमा वैद्य. ओ सायकॅट्रिस्ट. येस, कोर्टाने मला गोपाळ देशमुख यांच्या प्राथमिक तपासणीसाठी पाठवलंय. गुड. सुधाकर गेट हिम. या डॉक्टर.
ब्युटिफुल. या डॉक्टर, बसा. सुधाकर, आज येतो. मला आरोपीशी एकांतात बोलायचं होतं. सुधाकर, आरोपी हे मला आरोपी का म्हणतात? खेळा त्याला घेऊन जा. काय लाली मॅडम, काय झालं? उतरला का तोरा? नवऱ्याला धडा शिकवायला निघाली होतीस, स्वतःलाच शिक्षा झाली. ज्याच्यावर एवढं जीवापाड प्रेम केलं तो आयुष्यात कधीच तुला ओळखू शकला नाही तर असं झालं तर तुझं जगून तरी काय उपयोग आहे? काय गरज होती एवढं ताणून धरायची? ये, काय झालं? काय काम होतं का? नाही, काम नव्हतं काही. म्हणजे लाली, तू मला बजावून सांगितलंस, पण माझं मन ऐकत नाही म्हणून पुन्हा एकदा विचारायला आलो. काल आपल्याबद्दल जे काही बोलणं आलं आपल्यात, त्याचा काही विचार केलायस? युगंधर, मला जरा वेळ दे. आयुष्यातला मोठा निर्णय आहे ना, थोडा वेळ लागेल. हवं तेवढा वेळ घे लाली, म्हणजे चालेल, हरकत नाही काहीच. लाली, मला खात्री आहे तू जो काही विचार करशील तो तुझ्या चांगल्यासाठी आणि पॉझिटिव्हच विचार करशील, खात्री आहे मला. आणि आज गोपाळची मेडिकल टेस्ट आहे, त्यात तो नॉर्मल आहे हे क्लिअर होईल. एकदा का रिपोर्ट आले ना की तो अडकणार, याची मला खात्री आहे. लाली, एकदा का तो अडकला ना की त्याला तुला जी शिक्षा द्यायची होती ती त्याला मिळेल. मी नाश्ता रेडी करतो.